ज्यावेळेस आपण गणितामध्ये असे विविध गणितं पाहतो ज्यामध्ये पाऊण किलोमीटर, अर्धा क्विंटल असेल, पाऊण क्विंटल असेल किंवा पाव मीटर असेल, अर्धा मीटर असेल किंवा असे जे काही विविध असेल, पाव डझन असेल, दीड डझन असेल, अर्धा हजार असेल, पाऊण वर्ष असेल, म्हणजे पाऊण, सव्वा, अर्धा, 3.5, सव्वा 3 हे जे काही असे जे काही संकल्पना आहेत ह्या व्यवस्थितरित्या समजून घेण्यासाठी आज आपण काही सोप्या पद्धती अभ्यासणार आहोत। इथं बघा, हे जे काही पहिलं वर्तुळ आहेत याचे आपण 4 समान भाग पाडलेत आणि चारीपैकी 4ही भाग आपण घेतोय, म्हणजेच इथं पूर्ण वर्तुळ आपण घेत आहोत। मग ज्यावेळेस आपण पूर्ण वर्तुळाचा विचार करतोय त्यावेळेस त्याला आपण 1/1 म्हणतो, म्हणजे पूर्ण वर्तुळ। ज्यावेळी आपण याच वर्तुळाचा म्हणजे याच आकाराच्या वर्तुळाचा ज्यावेळेस आपण काय करतो, 4 समान भाग करून त्यापैकी 2 भाग घेतो त्यावेळी त्याला आपण अर्धा असं म्हणतो। बघा, हे वर्तुळ आहे, याचे 4 समान भाग केलेले आहेत, त्यापैकी आपण काय केलेत, 2 भाग घेतले, म्हणजे सरळ सरळ या वर्तुळाचा अर्धा भाग घेतलाय, त्यालाच आपण 1/2 म्हणतो, म्हणजे 2 समान भाग केलेत आणि त्यापैकी 1 घेतलाय, याला आपण अर्धा असं म्हणतो। त्यानंतर पाऊण, एका वर्तुळाचे 4 समान भाग केलेत आणि त्यापैकी 3 घेतलेत, किती घेतलेत, 3, म्हणजे 4 समान भाग करून त्यापैकी घेतलेत 3, याला आपण पाऊण असं म्हणतो। आपण काय करूया, हे अपूर्णांक सुद्धा पाठ करूया। 1 म्हटलं की 1/1, अर्धा म्हटलं की 1/2, पाऊण म्हटलं की 3/4। बघा, 1/1 म्हणजेच 1, 1/2 म्हणजेच अर्धा, 3/4 म्हणजेच पाऊण। एक पूर्ण वर्तुळ आणि पाव भाग, म्हणजे बघा एका वर्तुळाचे पूर्ण एकूण समान 4 भाग पाडले, 4ला 4 भाग आणि परत एक पाव भाग, यालाच आपण सव्वा असं म्हणतो, म्हणजे एक पूर्ण आणि पाव या दोन्हीला मिळून आपण सव्वा असं म्हणतो। ह्याचा अपूर्णांक 5/4, म्हणजे बघा याला जर भाग दिला आपण काय येणार, 4×1=4, एक पूर्ण भाग जाणार आणि राहणार किती शिल्लक, 4 जर वजा केले 5 मधून तर 1, म्हणजे 1/4, म्हणजे एक पूर्ण भाग आणि 4 पैकी 1 भाग। म्हणजे आता याच तुम्हाला सांगायला झालं, बघा इथं आपण 4 ने जर भाग दिला 5ला तर 4×1=4 आणि या 5 मधून जर आपण 4 वजा केले तर किती राहतात, 1, ही बाकी इथं, म्हणजे एक पूर्ण भाग आणि 1/4। बघा, हा 1/4 आणि इथला 1/4। हा जो काही पेन रंगवलेला भाग आहे हा पाव भाग आहे। 4 समान भाग केले वर्तुळाचे आणि त्या 4 समान भागापैकी हा एक भाग घेतला, त्यालाच काय म्हणतो आपण, पाव असं म्हणतो, म्हणजे 1/4 म्हणजेच पाव। याचाच अर्थ इथं काय केलेलं आहे, सव्वामध्ये एक पूर्ण भाग आणि पाव भाग दोन्ही मिळून किती झाले, सव्वा, त्यालाच आपण 5/4 असं म्हणतो। 5/4 म्हणजेच सव्वा आणि ह्याचंच पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर केलं तर एक पूर्ण भाग असणार आहे आणि एक पाव भाग। बघा, 1/4 म्हणजे पाव आणि इथं सुद्धा 1/4 म्हणजेच पाव। तर हे अपूर्णांक जे काय आहेत हे आपल्याला पाठ करायचे आहेत। पाव म्हटलं की 1/4, एक म्हणलं की एक पूर्ण म्हटलं की 1/1 येणार, अर्धा म्हटलं की 1/2, पाऊण म्हटलं की 3/4 आणि सव्वा म्हटलं की 5/4, हे आपल्याला पाठ करायचं आहे। दिलेल्या गणितात 1 डझन अधिक पाऊण डझन बरोबर किती वस्तू। बघा, 1 डझन म्हणजे आपण 1 असल्यावर काय वापरतो, 1/1 वापरतो, बरोबर आहे। 1 डझन म्हणजे माहिती आहे तुम्हाला किती वस्तू असतात, 12 वस्तू असतात, बरोबर, अधिक। आता पाऊण डझन, पाऊण डझन म्हणजे माहिती आहे का आपल्याला, समजा आपल्याला माहिती नाही पाऊण डझन तर आपण पाठ केलं होतं, पाऊण डझन म्हणजे किती, पाऊण डझन म्हणजे 3/4, म्हणजे पाऊण म्हणजे 3/4, आपण हे असं पाठ केले। मग एका डझनमध्ये किती वस्तू असतात, 12, हे माहिती आहे आपल्याला। आपण काय करूया, इथं 12 एका डझनमध्ये असतात, बरोबर आहे। आपल्याला पाऊण डझन पाहिजे, म्हणजे याला काय करायचं, गुणिले करायचं, किती, 3/4, 3/4 म्हणजे काय आहे, पाऊण आहे। मग आता बघा, पाऊण जर याला आपण भाग दिला तर आपल्याला पाऊण डझन मिळणार। हे 4×1=4, 4×3=12, 3 × 3 9, म्हणजेच बघा 12 अधिक 9 बरोबर किती रे, 21। किती उत्तर असेल या प्रश्नाचं, 21 हे उत्तर असेल। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पाऊण डझन। बघा, आता इथं आपण काढले, पाऊण डझन म्हणजे किती आलं होतं, 9 वस्तू आल्या होत्या, बरोबर।
अधिक पाव डझन. बघा पाऊण डझन म्हणजे 9 लिहू अधिक. आता समजा आपल्याला पाव डझन म्हणजे माहीत नाही तर एका डझनमध्ये 12 असतात बरोबर आहे. आणि पाव आपण पाठ केलं होतं. पाव म्हणजेच 1/4 गुणिले 1/4. बघा 4 1 4 4 त्रिक 12 3 गुणिले 1 3 म्हणजेच किती आलं. पाव म्हणजे किती 3. 9 अधिक 3 किती येणार 12 वस्तू येणार आहेत. हे उत्तर आहे आपलं. त्यानंतर आहे अर्धा डझन. आता माहीत नाही आपल्याला अर्धा डझन तर 12 एका डझनमध्ये 12 असतात बरोबर. अर्धा म्हणजे माहिती आहे आपल्याला 1/2 आपण पाठ केलं आहे. बे 1 बे बे 1 12 6 गुणिले 1 6. अर्धा डझन म्हणजे किती वस्तू 6. आणि अधिक पाव डझन म्हणते. अधिक पाव डझन आताच आपण काढलं. पाव डझन म्हणजे किती असतात 3. 6 आणि 3 किती 9. 9 उत्तर असेल आपलं. 9 वस्तू. अर्धा डझन आणि पाव डझन किती होतील 9 वस्तू होतील. त्यानंतर इथं पाव डझन अधिक पाव डझन. बघा आताच काढले आपण. पाव डझन म्हणजे 3 तर हे काय म्हणते पाव डझन अधिक पाव डझन म्हणजे 3 अधिक 3 किती येणार आहे 6 उत्तर येणार आहे या प्रश्नाचं. बघा सव्वा डझन अधिक पाव डझन. आता आपल्याला सव्वा डझन म्हणजे सव्वा म्हणजे माहिती आहे आपल्याला 5/4. एका डझनमध्ये 12 वस्तू असतात गुणिले करू 5/4. 5/4 का तर सव्वा म्हणजे 5/4 होतं. तर बघा 4 1 4 4 त्रिक 12 3 गुणिले 5 जर केलं तर किती होतात 15. म्हणजे सव्वा डझनचा अर्थ आहे 15. आणि परत त्याच्यात किती मिळवायचे पाव डझन मिळवायचे. म्हणजे पाव डझन म्हणजे आपण अगोदर काढलं होतं. पाव डझन म्हणजे 3 होतं. 15 आणि 3 किती येणार आहे 18. 18 वस्तू असतील. 1000 वजा अर्धा हजार. तर 1000 म्हणजे काय विषय त्याच्यात हजारच असणार. वजा अर्धा हजार. अर्धा हजार आपल्याला माहिती आहे. अर्धा म्हणजे काय 1/2. आपण काय करूया 1000 गुणिले 1/2 करू. बघा बे 1 बे बे 5 10 हे 2 शून्य लावले. 500 गुणिले 1 काय येणार 500 म्हणजेच 1000 वजा 500 किती शिल्लक राहतील 500 शिल्लक राहतील. हे असेल आपलं उत्तर. पाऊण हजार अधिक 250. बघा पाऊण म्हणजे काय 304. आता इथं बघा 1000 हजार लिहिले आपण गुणिले 304. का केलं बरं 304. पाऊण म्हणजे 304 होतं म्हणून. 4 1 4 4 2 8 10 मधून 8 गेले राहिले 2 झाले 20. 4 5 20. त्यानंतर हा राहिलेला शून्य दिला म्हणजे 250 गुणिले 3 करायचं. आता किती होणार आहे 750. मग पाऊण हजार म्हणजे 750 येणार आहे. त्यामध्ये मिळवायचे किती मिळवायचे त्यामध्ये 250. हे 250 मिळवू त्याच्यामध्ये. बघा किती येणार 5 आणि 5 10 ला 0 हातचाला 1 7 आणि 2 9 आणि हातचाला 1 10. उत्तर येणार आहे 1000. अर्धा हजार वजा पाव हजार. आताच आपण काढलं. अर्धा हजार म्हणजे 500 होतात आणि पाव हजार. आता बघा पाव हजार म्हणजे किती 1000 लिहिले. पाव म्हणजे माहिती आहे आपल्याला 1/4 गुणिले 1/4 लिहिलं. बघा 4 1 4 4 2 8 10 मधून 8 काढले 2 राहिले 20 झाले. 4 5 20 आणि हा शून्य इथे दिला म्हणजे 250 गुणिले 1 किती येतात 250. पाव हजार म्हणजे किती 250. मग 500 वजा 250 किती राहतात 250 म्हणजेच 250 राहतात. बघा इथं हजार दिले 1250 आहेत म्हणजे 1000 पूर्ण आहेत बरोबर आहे. म्हणजे एक पूर्ण आहेत आणि 250 म्हणजे 1000चा चौथा भाग आहे तो म्हणजे 4 पैकी 1. तर याला पाव म्हणू आपण. किती म्हणू पाव भाग. मग किती होणार आहे दोन्ही मिळून सव्वा. म्हणजे काय होणार आहे उत्तर 1500 येणार आहे. काय येणार आहे 1500. 1 मीटर बरोबर किती सेमी. बघा आता हे आपल्याला पाठांतराचा प्रश्न आहे. 1 मीटर बरोबर 100 सेमी. किती सेमी 100 सेमी. 100 सेमी म्हणजे 100 सेंटीमीटर. त्याच्या खाली प्रश्न दिला आहे पाऊण मीटर म्हणजे किती सेमी. बघा आता पाऊण. आता 1 मीटर म्हणजे माहितीच आहे आपल्याला 100 सेमी. गुणिले करू आपण पाऊण मीटरमध्ये. पाऊण म्हणजे काय 304 गुणिले काय करावं लागेल 304. बघा 4 1 4 4 2 8 2 शिल्लक राहिले 20 झाले. 4 5 20. 25 गुणिले 3 किती होतं 75. 75 सेमी म्हणजेच पाऊण मीटर. इथं आहे अर्धा मीटर. आता बघा 1 मीटर म्हणजे 100 सेमी असतं. अर्धा म्हणजे माहिती आहे आपल्याला 1/2 म्हणजेच अर्धा. बे 1 बे बे 5 10 आणि हा शून्य देऊन टाकला. काय येणार आहे 50 सेमी. किती 50 सेमी म्हणजेच अर्धा मीटर. पुढचा प्रश्न आहे
पाव मीटर बघा, पाव म्हणजे माहीत आहे आपल्याला 1/4 म्हणजे 100 गुणिले 1/4 जर केलं आपण, 4 1 4, 4 2 8, 2 राहिले 20 झाले, 4 5 20, 25 गुणिले 1 25, 25 सेमी म्हणजेच काय येईल, पाव मीटर म्हणजेच 25 सेमी. सव्वा मीटर बरोबर किती सेमी, एका मीटरमध्ये 100 सेमी असतात गुणिले सव्वा म्हणजे माहिती आहे आपल्याला 5/4 करावं लागतं बघा. 4 1 4, 4 2 8, 2 राहिले 20 झाले, 4 5 20, 25 गुणिले 5 काय येणार, 125 म्हणजे 125 सेमी. हे उत्तर असेल आपलं. त्यानंतर दिलंय 1 किलोमीटर बघा. आता हे पाठांतराचा प्रश्न. 1 किलोमीटर म्हणजे काय असतं, 1000 मीटर असतं. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. पुढचा प्रश्न बघू. पाऊण किलोमीटर बघा. आता पाऊण, 1 किलोमीटर म्हणजे माहिती आहे आपल्याला किती येणार आहे, 1000 गुणिले पाऊण म्हणतात ते पाऊण. आता पाऊण म्हणजे माहिती आहे आपल्याला 3/4, 4 1 4, 4 2 8, 2 शिल्लक राहिले 20 झाले, 4 5 20, हा शून्य दिला इथं 250 आलं. 250 गुणिले 3 करायचं किती येणार आहे, 750 मीटर म्हणजेच पाऊण किलोमीटर. त्यानंतर आहे अर्धा किलोमीटर बघा. 1 किलोमीटर म्हणजे माहिती आहे आपल्याला 1000 मीटर आणि अर्धा म्हणजे माहिती आहे 1/2 बघा. 2 5 10 किती येणार आहे, 500 गुणिले 1 बरोबर 500 मीटर म्हणजेच अर्धा किलोमीटर. त्यानंतर पाव किलोमीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. पाव म्हणजे 1/4 गुणिले 1/4 केलं, 4 1 4, 4 2 8, 2 उरले 20 झाले, 4 5 20, हा शून्य देऊन टाकला इथं. 250 गुणिले 1 बरोबर काय येणार आहे, 250 म्हणजे पाव किलोमीटर म्हणजे 250 मीटर. सव्वा किलोमीटर बघा. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर गुणिले सव्वा म्हणजेच 5/4, तर 4 न भाग द्यायचा. 4 1 4, इथं 4 2 8, 2 शिल्लक राहिले 20 झाले, 4 5 20, हा शून्य इथं दिला. 250 गुणिले 5 करायचं आहे. आता 5 0 0, 5 5 25 ला 5, 7 आले 2, 5 2 10, 10 आणि 2 12, 1250 मीटर म्हणजेच काय आलं, सव्वा किलोमीटर. यानंतर क्विंटलचा प्रश्न आलाय. आपल्याला माहित पाहिजे 1 क्विंटल म्हणजे 1 क्विंटल बरोबर 100 किलो, हे माहिती पाहिजे आपल्याला. 100 किलो किंवा किलोग्राम म्हणा. आता काय म्हणतं, 1 क्विंटल अधिक अर्धा क्विंटल. आता 1 क्विंटल म्हणजे माहितीच आहे आपल्याला 100 किलो आणि अर्धा किलो म्हणजेच 100 गुणिले 1/2 करावं लागलं. अर्धा म्हटल्यावर 2 1 2, 2 5 10 किती येणार आहे, 50 ग्राम बघा. 50 किलोग्राम. 1 क्विंटल म्हणजे 100 किलो आणि अर्धा क्विंटल म्हणजेच 50 किलो बघा. अर्धा क्विंटल म्हणजेच 50 किलो, मग दोन्ही मिळून होणार आहेत 150 किलो म्हणजेच 1.5 क्विंटल. इथे दिलंय पाऊण क्विंटल. 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. पाऊण म्हणजेच 3/4, 4 1 4, 4 2 8, 2 शिल्लक राहिले 20 झाले, 4 5 20, 25 गुणिले 3 75, 75 किलो, 75 किलोग्रॅम म्हणजेच काय, पाऊण क्विंटल. त्यानंतर आहे अर्धा क्विंटल बघा. आता अर्धा क्विंटल म्हणजे काय, 1 क्विंटल म्हणजे 100, अर्धा म्हणजे 1/2 बघा. 2 5 10, 50 किलो म्हणजेच 50 किलोग्राम म्हणजेच अर्धा क्विंटल. 50 किलोग्राम म्हणजेच अर्धा क्विंटल. आता दिले पाव क्विंटल. 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. पाव म्हणजे 1/4 बघा. 4 1 4, 4 2 8, 2 शिल्लक राहिले 20 झाले, 4 25, 25 गुणिले 1 25, 25 किलोग्राम म्हणजेच पाव क्विंटल. परत एकदा लक्षात घ्या, पाव म्हणजेच 1/4, अर्धा म्हणजे 1/2, पाऊण म्हणजे 3/4 आणि सव्वा म्हणजेच 5/4. सव्वा क्विंटल. आता क्विंटल म्हणजे 100 किलो गुणिले सव्वा म्हणजेच 5/4, 4 1 4, 4 2 8, 10तून 8 काढले 2 राहिले 20 झाले, 4 5 20, 25 गुणिले 5 किती होतात रे, 125 म्हणजे 125 किलोग्रॅम. हे उत्तर असेल आपलं. 1 लिटर. पाठांतराचा प्रश्न आहे. 1 लिटर म्हणजे 1000 मिली. 1 लिटर म्हणजे 1000
मिलीलिटर, मिली त्यालाच आपण ml असं सुद्धा म्हणतो. पाऊंड लिटर बघा, 1 लिटर म्हणजे माहिती आहे आपल्याला 1000 मिलीलिटर गुणिले पाऊंड. पाऊंड म्हणजेच 3/4. 4 1 4, 4 2 8, 2 शिल्लक राहिले 20 झाले, 4 5 20 आणि हा शून्य दिला इथं. 250 गुणिले 3 मग किती येणार 750 मिली. 750 मिली म्हणजेच पाऊंड लिटर. अर्धा लिटर बघा, 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर गुणिले अर्धा म्हणजे 1/2 बघा, बे 1 बे 5 10, 500 गुणिले 1 500, 500 मिलीलिटर म्हणजेच अर्धा लिटर. पाव लिटर बघा, 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर गुणिले पाव म्हणजे 1/4, 4 1 4, 4 2 8, 2 शिल्लक राहिले 20 झाले, 4 5 20, हा शून्य इथं दिला. 250 गुणिले 1 250 मिलीलिटर म्हणजेच पाव लिटर. सव्वा लिटर बघा, 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर गुणिले सव्वा म्हणजेच 5/4, 4 1 4, 4 2 8, 2 शिल्लक राहिले 20 झाले, 4 5 20, हा शून्य इथं दिला. 250 गुणिले 5 बघा, 5 शून्य शून्य येणार, 5 5 25 ला 5, हातचे आले 2, 5 2 10, 10 2 12, 1250 मिली म्हणजेच सव्वा लिटर. 1 मिनिट बरोबर 60 सेकंद किती येणार आहेत 60 सेकंद येणार आहेत. पुढे दिलंय पाऊंड मिनिट. आता बघा 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद आहेच, पाऊंड म्हणजे 3/4, 4 न भाग द्यायचा आहे 60 ला, 4 1 4, 4 1 4, 2 राहिले शिल्लक 20 झाले, 4 5 20, 15 गुणिले 3 45, 45 सेकंद म्हणजेच काय येणार आहे 45 सेकंद म्हणजेच पाऊंड मिनिट. बघा पुढचा प्रश्न आहे अर्धा मिनिट अधिक 1 मिनिट. तर बघा अर्धा मिनिट म्हणजे माहिती आहे आपल्याला 1 मिनिटामध्ये 60 सेकंद असतात, गुणिले अर्धा म्हणजे 1/2 बघा, बे 1 बे 6, हा शून्य दिला, 30 गुणिले 1 30 होणार आहे. अर्धा मिनिट म्हणजे 30 सेकंद आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, दोघांची करायची बेरीज 6 आणि 3 9, 90 सेकंद येणार आहे. अर्धा मिनिट आणि 1 मिनिट 1.5 मिनिट म्हणजेच 90 सेकंद. पाव मिनिट अधिक सव्वा मिनिट बघा, 1 मिनिटात 60 सेकंद असतात, पाव म्हणजे 1/4, 4 1 4, 4 1 4, 2 राहिले 20 झाले, 4 5 20, 15 गुणिले 1 15 म्हणजे 15 सेकंद, याचाच अर्थ आहे पाव मिनिट बरोबर. आणि सव्वा मिनिट, सव्वा मिनिट म्हणजे बघा 1 मिनिटात 60 सेकंद असतात, सव्वा म्हणजेच 5/4, 5/4, 4 1 4, 4 1 4, 2 शिल्लक राहिले 20 झाले, 4 5 20, 15 5 पाव मिनिट अधिक सव्वा मिनिट काढले आपण. पाव मिनिट म्हणजे 15 सेकंद, सव्वा मिनिट म्हणजे 75 सेकंद. दोघांची जर बेरीज केली आपण बघा 75 अधिक 15, 5 आणि 5 10 ला 0, 7 आणि 1 8, हात चाललेला 1 9, 90 सेकंद होतात. 90 सेकंद म्हणजेच 1.5 मिनिट, हे उत्तर आहे आपलं. आताच काढले आपण सव्वा मिनिट म्हणजेच 75 सेकंद. त्यानंतर पुढचा प्रश्न 1 तास बरोबर किती मिनिट. माहिती आहे आपल्याला 1 तास म्हणजे 60 मिनिटे. किती मिनिटे 60 मिनिटे 1 तासामध्ये. त्याच्यानंतर पाऊण तास बघा 1 तासात 60 मिनिटे असतात. पाऊण म्हणजे माहिती आहे आपल्याला 3/4, 4 1 4, 4 1 4, 2 राहिले 20 झाले, 4 5 20, 15 गुणिले 3 45, 45 मिनिटे म्हणजेच काय रे पाऊण तास. 45 मिनिटं म्हणजेच पाऊण तास. अर्धा तास. आता बघा 1 तासात 60 मिनिटं, मग अर्धा म्हणजे माहिती आहे आपल्याला 1/2 बघा 2 6, 30 गुणिले 1 30, 30 मिनिटे म्हणजेच अर्धा तास. त्याच्यानंतर आहे पाव तास. बघा 1 तास म्हणजे 60 मिनिटे, पाव म्हणजेच 1/4, 4 1 4, 4 1 4, 6तून 4 काढले, 2 राहिले 20 झाले, 4 5 20, 15 गुणिले 1 बरोबर 15, 15 मिनिटे म्हणजेच पाव तास.
आता इथं सव्वा तास आहे, किती आहे सव्वा तास. एका तासात किती मिनिटे 60 मिनिटे. 60 गुणिले सव्वा म्हणजेच 5/4. 4 1 4, 4 1 4, 2 राहिले 20 झाले, 4 5 20, 15 5 75. 75 मिनिटे म्हणजेच सव्वा तास. पुढे एक दिवस दिले, पाठ पाहिजे आपल्याला. एक दिवस म्हणजे 24 तास. एक दिवस म्हणजे 24 तास. किती तास 24 तास. त्यापुढे पाऊण दिवस. आता बघा एक दिवस म्हणजे किती 24 तास. एक दिवस म्हणजे 24 गुणिले पाऊण म्हणजे काय 3/4. मग आपण 4 1 4, 4 सख 24, 6 गुणिले 3 18. 18 तास म्हणजेच पाऊण दिवस. किती 18 तास म्हणजेच पाऊण दिवस. पुढे आहे अर्धा दिवस. बघा एक दिवस म्हणजे 24 तास. अर्धा म्हणजे माहित आहे 1/2, बे 1 बे, बे 1 बे, बे 2 4, 12 गुणिले 1 12. 12 तास म्हणजेच अर्धा दिवस. 12 तास म्हणजेच अर्धा दिवस. आता पाव दिवस. बघा एक दिवस म्हणजे 24 तास. पाव म्हणजे 1/4. 4 1 4, 4 सख 24, 6 गुणिले 1 6. 6 तास म्हणजेच पाव दिवस. त्यानंतर दिले सव्वा दिवस. एक दिवस म्हणजे 24 तास. बरोबर आहे. सव्वा म्हणजेच 5/4 गुणिले 5/4 करायचे. 4 1 4, 4 5 20, 4 सख 24, 4 6 24, 6 गुणिले 5 30. 30 तास. सव्वा दिवस म्हणजेच 30 तास. आता दिले सव्वा शेकडा. आता आपल्याला शेकडा म्हणजे माहित आहे, शेकडा म्हणजे 100. बरोबर आहे. शेकडा म्हणजेच 100. आणि सव्वा म्हणजे सुद्धा माहित आहे 5/4. बघा 4 न भाग द्यायचा. 4 1 4, इथे सुद्धा 4 2 8, 2 राहिले 20 झाले, 4 5 20, 25 गुणिले 5 1,600 म्हणजे 125 येतात. हे असेल सव्वा शेकडा. त्यानंतर दिले पाऊण वर्ष. बघा एक वर्ष म्हणजे किती 12 महिने असतात. आता पाऊण म्हणते. पाऊण म्हणजे माहिती आहे आपल्याला 3/4. मग 12 गुणिले 3/4 करायचं. 4 त्रिक 12, 4 1 4, 4 त्रिक 12, 3 गुणिले 3 9. 9 महिने म्हणजेच पाऊण वर्ष. त्यानंतर आहे अर्धा वर्ष. बघा आता अर्धा वर्ष म्हणजे माहिती आहे आपल्याला साधारण 6 महिने असतात अर्धा वर्ष म्हणजे. पण काढायचं झालं तर 12 गुणिले अर्धा म्हणजे काय 1/2, बेसक 12, 6 गुणिले 1 6. 6 महिने. सव्वा वर्ष. तर बघा सव्वा वर्ष. एक वर्ष म्हणजे 12 महिने असतात. सव्वा म्हणजे माहिती आहे आपल्याला 5/4. मग 4 त्रिक 12, 4 1 4, 4 त्रिक 12, 3 गुणिले 5 किती होतं 15. 15 महिने म्हणजेच सव्वा वर्ष. याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो सराव करा. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. सर्व प्रश्न लिहून घ्या. धन्यवाद. जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. मी GB जाधव नेहमीच आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.